17 जून 2025 रोजी केशवनगर येथे 7 फूट धामण सापांचे मनोमिलन पाहण्यास गर्दी जमली होती। येथील पांडे कुटुंबियांनी हे सुटून कोणाच्याही घरात गेले असते म्हणून सर्पमित्र तथा मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांना त्वरित बोलावलं। बाळ काळणे यांनी दोन्ही सापांना अलगद पकडून पोत्यात टाकलं व सुखरूपपणे दोघांनाही निसर्ग अवस्थेत सोडलं। बाळ काळणे यांनी मागच्या आठवड्यात कौलखेड येथे सुद्धा अशीच जोडी पकडून सापांना व लोकांनाही सुरक्षित केलं होतं। सर्पसेवेत बाळ काळणेंनी विषारी बिनविषारी सापांच्या अशा स्थितीतील 40 वर जोड्या सुरक्षित केल्या आहेत। अशी जोडी पाहणं हे भाग्याचं समजलं जातं अशी पारंपरिक रूढी चालत आली आहे, कारण हे दुर्मिळ प्रसंग निश्चित आहेत। अजून एक श्रद्धा आहे की अशा अवस्थेत यांच्यावर कपडा टाकावा व तो कपडा नंतर शेतात टाका, भरपूर पीक येणार, ही अंधश्रद्धा जरी असली तर या पाठीमागचं कारण कपडा टाकल्यास त्याखाली हे साप व्यवस्थित थांबतील अशी आहे। तर या थरारक दृश्याची भीती कुणाला वाटणार नाही। कपड्याखाली ती लपल्याने सापांची वेळ झाल्यावर ते स्वतःहून तेथून निघून जातील, कारण खूप वर्ष पहिले सर्व सापांचे असे प्रसंग शेतात किंवा जंगलातच दिसायचे। मात्र या निसर्गाच्या देणगी रूपातील सापांना वाचवण्यात साप वाचवा सर्पमित्र व्हा या चळवळीचे सर्व सर्पमित्रांचे साप वाचवण्याचे मोठे योगदान आहे। त्यामुळे पहिलेच्या काळापेक्षा सापांचे मनोमिलनाचं दृश्य लोकांना नजरेसमोर आज जास्त दिसतंय। मोठ्या सापांचे असे कुतूहल व भीतीदायक दृश्य हे मिलन, दोस्ती, दंगामस्ती ह्या विविध स्वरूपातील असतात। अशी सापांची सर्वसेवेने आपल्या अनुभवाची माहिती बाळ काळणे यांनी व्यक्त केली आहे।